हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 5th लेसन कोऑर्डिनेट जॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 5.2 मधील क्वेश्चन नंबर 9 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन काय दिला आहे. ए, बी अँड सी आर द कोऑर्डिनेट्स ऑफ व्हर्टायसेस ऑफ अ ट्रायंगल हुज सेंट्रॉइड इज जी. फाइंड एच अँड के. आता आपल्याला ट्रायंगलचे 3 व्हर्टेक्स दिलेले आहेत आणि त्यांचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला जी म्हणजेच सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि आपल्याला एच अँड के ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. पहा आपण एक्झाम्पल समजून घेऊ. आता आपल्याला ट्रायंगल ए बी सी दिलेला आहे आणि पॉईंट ए, पॉईंट बी आणि पॉईंट सी हे काय ट्रायंगलचे 3 व्हर्टेक्स आहेत. या तिन्ही व्हर्टेक्सचे आपल्याला कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि जी या सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स पण दिलेले आहेत. आता ए चे कोऑर्डिनेट्स काय आहेत एच अँड -6, बी चे कोऑर्डिनेट्स काय आहेत 2 अँड 3, सी चे कोऑर्डिनेट्स काय आहेत -6 अँड के आणि जी चे कोऑर्डिनेट्स काय दिलेले आहेत 1 अँड 5. आता ए चे कोऑर्डिनेट्स आपण x1 y1 कन्सिडर करू, बी चे कोऑर्डिनेट्स आपण x2 y2 कन्सिडर करू, सी चे कोऑर्डिनेट्स आपण x3 y3 कन्सिडर करू आणि जी चे कोऑर्डिनेट्स आपण x अँड y कन्सिडर करू. आता आपल्याला ए चा x1 हा कोऑर्डिनेट काय दिलेला आहे h, म्हणजेच आपल्याला पॉईंट ए चा x1 हा कोऑर्डिनेट फाइंड करायचा आहे आणि पॉईंट सी चा y3 हा कोऑर्डिनेट आपल्याला के दिलेला आहे, म्हणजेच आपल्याला सी या पॉईंटचा y3 कोऑर्डिनेट फाइंड करायचा आहे. मग आता आपल्याला येथे कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल, सेंट्रॉइड फॉर्म्युला यूज करावा लागेल. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. सपोज द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ए आर x1 y1. पॉईंट ए चे कोऑर्डिनेट्स आपण x1 y1 कन्सिडर करू. द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट बी आर x2 y2 कन्सिडर करू. द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट सी आर x3 y3 कन्सिडर करू. अँड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट जी आर, पॉईंट जी चे कोऑर्डिनेट्स आपण x अँड y कन्सिडर करू. हिअर आता ए चे कोऑर्डिनेट्स आपण x1 y1 कन्सिडर केले, मग x1 ची व्हॅल्यू काय येईल h, y1 ची व्हॅल्यू काय येईल -6. बी चे कोऑर्डिनेट्स आपण x2 y2 कन्सिडर केले, मग x2 ची व्हॅल्यू किती येईल 2, y2 ची व्हॅल्यू 3 येईल. आता पॉईंट सी चे कोऑर्डिनेट्स आपण x3 y3 कन्सिडर केले, मग x3 ची व्हॅल्यू काय येईल -6 आणि y3 ची व्हॅल्यू काय येईल पहा y3 k येईल. आता जी चे कोऑर्डिनेट्स आपण x अँड y कन्सिडर केले, मग x ची व्हॅल्यू काय येईल 1, x इज इक्वल्स टू 1 अँड y इज इक्वल्स टू y ची व्हॅल्यू किती येईल 5. आता आपल्याला x1 ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, म्हणजेच h ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आणि y3 म्हणजेच k ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता आपण सेंट्रॉइड फॉर्म्युला यूज करू. बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला x इज इक्वल्स टू x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3. आता x ची व्हॅल्यू किती आहे पहा 1 इज इक्वल्स टू x1 ची व्हॅल्यू किती आहे h प्लस x2 किती आहे 2 प्लस x3 किती आहे -6 आपण ब्रॅकेटमध्ये लिहू अपॉन 3. आता हा 3 आपण या साईडला घेऊ, इथे 3 डिवाइडमध्ये आहे, या बाजूला आल्यानंतर मल्टिप्लाय होईल. 1 × 3 इज इक्वल्स टू h प्लस 2. आता इथे प्लस मायनस काय होईल -6. 3 × 1 = 3 इज इक्वल्स टू h प्लस 2 -6 किती येईल 6 - 2 4 आणि ग्रेटर नंबरचा साईन काय मायनस, म्हणजेच काय येईल -4. आता हे -4 आपण या साईडला घेऊ, येथे मायनस साईन आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल. 3 + 4 इज इक्वल्स टू h, म्हणजेच h ची व्हॅल्यू काय मिळेल पहा, देअरफॉर h इज इक्वल्स टू 4 + 3 7, म्हणजेच h ची व्हॅल्यू आपल्याला 7 मिळाली. आता y कोऑर्डिनेटसाठी काय आहे पहा फॉर्म्युला, y इज इक्वल्स टू y1 + y2 + y3 अपॉन 3. आता y ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, किती आहे 5 इज इक्वल्स टू
y1 किती आहे पहा, -6 प्लस y2ची व्हॅल्यू किती आहे 3 प्लस y3ची व्हॅल्यू किती आहे k अपॉन 3. आता हा 3 आपण या साईडला घेऊ, इथे डिवाइड आहे, या बाजूला आल्यानंतर मल्टिप्लाय होईल. 5 × 3 इज इक्वल्स टू -6 प्लस 3 प्लस k. 5 3s are 15 इज इक्वल्स टू -6 प्लस 3 किती येईल, -3 येईल. 6 - 3 3 येईल, ग्रेटर नंबरचा साईन मायनस प्लस k. आता हा -3 आपण या साईडला घेऊ, इथे साईन मायनस आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल. 15 प्लस 3 इज इक्वल्स टू k. देअरफॉर k इज इक्वल्स टू, म्हणजेच k ची व्हॅल्यू काय मिळेल, 15 प्लस 3 18. म्हणजेच आपल्याला h ची व्हॅल्यू 7 मिळाली आणि k ची व्हॅल्यू 18 मिळाली, आणि या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायच्या होत्या. खाली आन्सर लिहू आपण, h इज इक्वल्स टू 7 अँड k इज इक्वल्स टू 18. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.